नाम धरा त्यांचा सारा साराचा काय विचार करा. काही लोक साराचा विचार करतात तर एक मनुष्य का आहे सारखा विचार करीत होता पण 6 महिने झाले विचार करीत होता की त्या जे म्हशीच्या शेंगामध्ये कसं डोकं जाईल. त्याच्याकरता 6 महिन्याचा विचार करीत होता. त्या म्हशी तिथून टाकल्या गेल्यानंतर त्यांनी त्या डोकं घातलं आणि डोकं घातल्यानंतर ती म्हैस काय पडू लागली. तो खाली पडा रक्त भंगूर झाला. म्हणजे का असा विचार केल्यानंतर असा विचार केल्याने काय झाला काय भगवंताची प्राप्ती होईल का.
केला जातो त्याला काय मानसिक जप म्हणलं जातं आणि वाच्याने जे जप केला जातो वैखारी जप म्हणलं जातं त्याला. हा सर्वापेक्षा काय कंठाने केलेला जप काय सर्वापेक्षा काय श्रेष्ठ आहे. तो काय हळूहळू मानसिक जपामध्ये काय बदलून जातो. तर सांगायचं तात्पर्य आहे सारासार विचार करून कंठामध्ये जर भगवंताचं तुम्ही नाम धारण केलं तर तुम्हाला काय दोन प्रकारच्या संकटातून तुम्ही काय मुक्त होणार. दोन प्रकारचे संकट म्हणजे काय साधारण अनेक प्रकारचे संकट काय मनुष्यावर येतात त्यापासून तुम्ही काय मुक्त होणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय आत्मज्ञान प्राप्त होऊन तुम्ही भवसिंधू आहे त्या भवसिंधूतून तुम्ही काय पार होणार. नामाच्या चिंतने 12 वाटा पलटी निघणे. हे नामाचं चिंतन केल्यानंतर काय 12 वाटांचा विघ्न निघून जातात. एखादा रंग आणि गरीब असला आणि त्यांनी जर भगवंताचं शांत काळाच्या वेळेला जर स्मरण केलं तर भगवंत स्वतःच्या ठिकाणी काय धावून येतो. काही रंग आलेलेपणे कापुलती धावा का धावा म्हणे तरी त्याच्या ठिकाणी धावणे न घडेलच. आणि भक्त हे त्यांची कशा तरी भक्तीचा सोसू काय हा धोन म्हणून हा धोनीला असा ऐका वाकणावा. ते सांगतात की भक्तांनी भक्ती करायची आणि भक्तांनी काय स्मरण करायचं आणि मग त्यावेळी काय त्याचं संकट काय निवारण करण्याकरता जायचं. म्हणजे त्या भक्तीचा आपातीचा कशाला करायचा. त्याच्याकरता भक्तांनी न बोललं तरी काय भगवंतांनी त्या ठिकाणी काय जाऊन त्याचं काय त्या भक्ताचं काय संकट काय निवारण करायला पाहिजे. संकट भगवंतांच्या निवारण